अध्याय 35. सीमंतिनी आख्यान. देवयानीची कथा ऐकल्यानंतर ती विप्रपत्नी गुरुदेवांना म्हणाली, आपण मला एक व्रत सांगावे. गुरुदेवांनी तिला सोमव्रत सांगितले. या व्रताचे महात्म्य सांगणारी एक कथा गुरुदेवांनी सांगितली. ते म्हणाले, हे बालिके, हे व्रत यथासांग आणि श्रद्धाभावाने केले असता सर्व कार्य सिद्धीस जातात. आर्यवर्तामध्ये चित्रवर्मा नावाचा एक पराक्रमी राजा होता. त्याला सीमंतिनी नावाची एक सुंदर सुशील सद्गुणी कन्या होती. एका भविष्य वक्त्याने राजास सांगितले होते की 14 वर्षे पूर्ण होताच तिला वैधव्य प्राप्त होईल. हे संकट निवारण करण्यासाठी तिने मैत्रेयीची प्रार्थना केली. तिने सीमंतिनीला सोमवार व्रत करण्यास सांगितले. ते प्रत्येक सोमवारी भगवान शिवाचे पूजन उपोषण करावे अथवा नक्त भोजन करावे. या व्रताच्या योगाने सर्व संकटांचा नाश होतो असे ती म्हणाली. तसेच सौभाग्य, पुत्र आणि राज्य प्राप्ती भगवान शिव यांच्या कृपा प्रसादाने त्वरित होते असेही तिने सांगितले. सीमंतिनीने हे व्रत मोठ्या श्रद्धाभावाने करण्यास प्रारंभ केला. यथासमयी चित्रवर्मा राजाने आपली कन्या चित्रांगद नावाच्या राजकुमारास देऊन त्यांचा विवाह मोठ्या थाटात संपन्न केला. जावयास आपल्या घरीच ठेवून घेतले. दैवयोगाने चित्रांगद एके दिवशी यमुनेत स्नान करीत असताना पाण्यात बुडाला. पती पाण्यात बुडालेला पाहून सीमंतिनीने अत्यंत दुःखी होऊन देहत्याग करण्याचा निश्चय केला. परंतु राजाने तिला तसे करू दिले नाही. तिने सोमव्रत मात्र अव्याहत चालू ठेवले. काळाची गती कोणासच सांगता येत नाही. पुत्रशोकाने विवल अशा चित्रांगदाच्या पित्यास शत्रू राजाने कैद करून त्याचे राज्य घेतले. पाण्यात बुडालेला चित्रांगदास नागांनी पाताळ लोकात नेले. वासुकी नागाने त्यास जीवित केले. चित्रांगदाने घडलेली सारी घटना त्या नागराजास सांगितली. त्या सर्पराजाने राजपुत्रास तुमचे दैवत कोणते असा प्रश्न केला. त्यावेळी राजपुत्राने भगवान शिवशंकर असे सांगितले. वासुकीने प्रसन्न होऊन त्यांच्याकडे थोडे दिवस राहण्याचा आग्रह केला. परंतु राजपुत्राने आपली माता, पिता, पत्नी अत्यंत आतुरतेने प्रतीक्षा करीत असल्याचे सांगितले आणि लवकरच त्याला पाठविण्याची विनंती केली. वासुकीने त्याला वर पाठविण्याची व्यवस्था केली. चित्रांगद सर्पाच्या मदतीने यमुना तीरी आला. त्यावेळी सीमंतिनी नदीवर आली होती. ती चित्रांगदाला पाहून आश्चर्यचकित झाली. हाच आपला पती आहे ना, या विचारात असतानाच चित्रांगद तिच्या समोर उभा राहिला आणि तिला सीमंतिनी बद्दलच विचारू लागला. त्यावेळी सीमंतिनीच्या दासींनी घडलेली घटना सर्व सविस्तर सांगितली. त्यावेळी तो म्हणाला, सीमंतिनीचा पती भगवान शिवाच्या कृपेने लवकरच भेटेल. नंतर त्याने आपल्या राज्यात जाऊन माता पित्यांची शत्रूच्या कैदेतून सुटका केली, राज्य परत मिळविले आणि सीमंतिनीस मोठ्या थाटाने आपल्या राज्यात घेऊन गेला. हे सर्व सोमव्रताच्या प्रभावाने घडले. गुरुदेव म्हणाले, हे सावित्री, तू हे व्रत श्रद्धा भक्तिभावाने कर. जसा आपला भाव असेल तसे आपणास फळ नक्कीच मिळेल. येथे सीमंतिनी आख्यान कथनम नाम अध्याय 35 संपन्न झाला. हरिओम. अध्याय 36. अन्निक कर्म निरूपण. गाणगापुरी एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो अत्यंत श्रद्धाभावाने पूजापाठ अनेक करीत असे. त्याची पत्नी विवेकशून्य होती. त्या विप्राने परान्न ग्रहण न करण्याचा संकल्प केला होता. तो पौरोहित्य करून आपली उपजीविका चालवित असे. त्या गावात एक महाजन आला होता. तो दाम्पत्यांना उत्तम भोजन देऊन चांगली दक्षिणा सुद्धा देत असे. त्या विप्रपत्नीने ही वार्ता ऐकली, परंतु आपला पती परान्न घेणार नाही या विचाराने ती अत्यंत दुःखी झाली. तिने गुरुदेवांकडे जाऊन दीनवाणीने आपली कर्मकहाणी त्यांना सांगितली आणि विनंती केली की गुरुदेवांनी तिच्या पतीस परान्न घेण्यास सांगावे. त्या विप्रपत्नीची आर्त प्रार्थना ऐकून गुरुदेवांनी त्या विप्रास बोलावून सांगितले, अरे विप्रा, पत्नी असंतुष्ट ठेवणे योग्य नाही. तू तिला घेऊन भोजनास जा. गुरुदेवांच्या आदेशानुसार तो ब्राह्मण आपल्या पत्नीसह त्या महाजनाच्या घरी भोजनास गेला. पाने मांडली होती. सर्व अन्न पदार्थ वाढले होते. आता भोजन करण्यास सुरुवात करणार इतक्याच त्या विप्रपत्नीस आपल्या पानातील अन्न सुकर, श्वान,
येऊन खात असल्याचे दिसले. ते दृश्य पाहून ती तत्काळ पानावरून उठली आणि पतीस सुद्धा उठविले. ते दोघे भोजन न करताच घरी परत आले. सायंकाळी ते गुरुदेवास जाऊन भेटले. त्या विप्रपत्नीने झालेली घटना त्यांना सांगून गुरुदेवांची क्षमा मागितली. तो विप्र म्हणाला, हिच्यामुळे माझे व्रत भंगले आणि मी भ्रष्ट झालो. गुरुदेव म्हणाले, तू दुःखी होऊ नकोस. मीच माया दाखवून तिचे मन शुद्ध केले. यानंतर ती परान्नाची आशा कधीही करणार नाही. या विप्राने गुरुदेवांना विचारले, कोणाकडे अन्न घ्यावे आणि कोठे वर्जावे? गुरुदेव म्हणाले, स्वसंबंधित गुरुग्रही मित्रांच्या घरी अन्न ग्रहण करण्यास हरकत नाही. तामस अन्न, कुचारान्न, विधिनिषेध रहित अन्नाचा त्याग करावा. दुष्प्रतिग्रह, दुर्भिक्षान्य, कन्येच्या घरी तिला पुत्र होईपर्यंत अन्न ग्रहण करू नये. निंदकाच्या घरचे अन्न तसेच श्राद्धान्न, प्रेतान्न वर्ज करावे. श्राद्धान्नाचे भक्षण केल्यास 6 प्राणायाम करावेत. तीर्थक्षेत्रात पर्वणी दान, हीन दान घेऊ नये. त्या विप्राने नित्य आचरणाचे नियम मला सविस्तर सांगावे अशी प्रार्थना श्री गुरुदेवांकडे केली. त्यावेळी गुरुदेवांनी पराशर मुनींनी सांगितलेली दिनचर्या त्या विप्रास सांगितली. ते म्हणाले, अरे ब्राह्मणा, पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून गुरुदेवादिकांना वंदन करावे. प्रातविधी आदी आटोपून मुखमार्जन करावे. विप्रांनी 12 वेळा चुळा भराव्यात. 8, 6 आणि 4 वेळा इतरांनी भराव्यात. प्रातस्नान करून शुचिर्भूत व्हावे. व्रत करणाऱ्यांनी आणि संन्यासी यांनी 3 वेळा स्नान करावे. नित्य शिरस्नान करण्याची गरज नसते. स्नानानंतर पूजापाठ करावा. आचमन, प्राणायाम, मार्जन, मंत्राचमन, अधमार्षण, अर्घ्यदान करावे. सूर्योदयापूर्वी संध्या केल्यास 3 वेळा अर्घ्य द्यावे आणि सूर्योदयानंतर संध्या केल्यास 4 वेळा अर्घ्य द्यावेत. जप माळेने करावा. जप मौन धारण करून समाधानी वृत्तीने करावा. जप करताना झोप येऊ नये. गायत्री मंत्राचा 1 सहस्त्र जप करावा. अशक्त वृद्धांनी आपणास झेपेल तेवढा करावा. ब्राह्मणांना देवपूजा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एवढे सांगून गुरुदेव मौन झाले. येथे अनेक कर्म निरूपण नाम अध्याय 36 संपन्न झाला. हरिओम तत्सत. हरिओम. अध्याय 37 अनेक कर्म निरूपण. गुरुदेव पुढे सांगू लागले. ते म्हणाले, घरातील भूमीस नित्य संमार्जन गायीच्या गोमायेने करावे. घरात गायीच्या शेणाने तयार केलेल्या गोवऱ्यांनी अग्निहोत्र करावे. अथवा पहाटे सकल साहित्याने विस्तारपूर्वक देवाचे पूजन करावे. दुपारी पंचोपचाराने आणि सायंकाळी निरांजनाने 8 स्थाने पूजावीत. हे कोणी असे करीत नाहीत त्यांना यमदंड प्राप्त होतो. पांढरी आणि लाल फुले देवाला वाहण्यास उत्तम असतात. दुर्गादेवीस दुर्वा केवडा व्हावा. गणपतीला तुळस वाहू नये. तसेच धोत्रा आणि काळी फुले वर्ज्य आहेत. पूजेसाठी बसल्यानंतर आपल्या डाव्या बाजूस पाण्याचा कलश ठेवावा. फुले, दुर्वा आदी दक्षिण दिशेस ठेवावे. शंख, घंटा डावीकडे दक्षिणेस ठेवावे. त्यास न्यास करून पूजेस प्रारंभ करावा. काया, वाचा, मनाने षोडोपचारे पूजा करावी. पंचामृताने देवांना स्नान घालावे. नंतर शुद्धोदकाने स्नान घालावे. हे परमेश्वरा, मी अज्ञानी आहे. तुझे पूजन कसे करावे हे मी जाणत नाही. तुम्हीच माझे रक्षण करावे अशी प्रार्थना करून निर्माल्य आपल्या शिरावर ठेवून नंतर त्याचे विसर्जन करावे. यानंतर भावपूर्ण चित्ताने मंत्रजप करावा. तीर्थ घेऊन ते श्रद्धाभावाने पिऊन टाकावे. उरलेले शिरास लावावे. वैश्यदेव नैवेद्य देवांना अर्पण करावा. याने अन्नशुद्धी होते. भोजनास बसण्यापूर्वी अंगणात उभे राहून कोणी अतिथी येतो का याची प्रतीक्षा करावी. अतिथी आल्यास त्यास आपल्या शक्तीनुसार अन्न आणि जल द्यावे. नंतर पाय धुवून चूळ भरून परिवारातील सर्वांसह भोजन करावे. चित्राहुती घालून आपोषण घ्यावे. पाणी घेऊन मंत्र म्हणून भोजनास प्रारंभ करावा. जेवण मौनपणे करावे. पानात काही उच्छिष्ट टाकू नये. पाणी पिताना आवाज करू नये. दीप मावळल्यानंतर जेवण करू नये. रजस्वला स्त्रियांना पाहू नये. त्यांचे शब्द ऐकू नयेत आणि त्यांना स्पर्श करू नये. अन्नात कीटक पडल्यास त्या अन्नाचे ग्रहण करू नये. केस पडल्यास प्रोक्षून घ्यावे. विप्रांनी कांदे, लसूण आदी खाऊ नये.
ते खाल्ल्यास तो द्विजत्वापासून भ्रष्ट होतो. सात्विक अन्नाच्या सेवनाने ज्ञानवृद्धी आणि तामस अन्नाच्या सेवनाने अज्ञान वृद्धी होते. पानातील सर्व पदार्थ खावे, काही सुद्धा टाकू नये. मुखशोधनासाठी तर्जनीचा उपयोग करू नये. भोजनानंतर सम्यक तांबूल सेवनास हरकत नाही. भोजनोत्तर पुराण आदी श्रवण करावेत. सायंकाळी संध्या आदी झाल्यानंतर पूर्वी सांगितल्याप्रमाणे भोजन करावे. दिवसातील यज्ञ आदी कर्मात काही चूक झाल्यास त्याचे प्रायश्चित्त करावे. रात्री झोपण्यापूर्वी परमेश्वराचे चिंतन करून दिवसभराची सर्व कर्मे त्याच्या चरणी फलासह अर्पण करावीत. गुरुदेवांनी अशा प्रकारे आचारसंहिता त्या विप्रास सांगितली. येथे कर्मनिरूपण नावाचा 37वा अध्याय संपन्न झाला. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. अध्याय 38. अन्नपूर्तीकरण. गुरुदेवांच्या भास्कर नावाच्या शिष्यास आपण भिक्षा करावी अशी मनापासून इच्छा होती, परंतु धनाच्या अभावामुळे 3 माणसांना पुरेल एवढाच शिधा त्याने आणला होता. त्या धान्याच्या पिशव्या तो रात्री उशीप्रमाणे डोक्याखाली घेऊन झोपत असे. गुरुदेवांकडे येऊन 3 महिने झाले होते, परंतु भिक्षा करण्यास दिवसच मिळत नव्हता. त्याचा शिधा पाहून त्याचे मित्र त्याची मस्करी करून हास्य व्यंग करीत. ही वार्ता गुरुदेवांना कळली. त्यांनी भास्करला बोलावून दुसऱ्या दिवशी भिक्षा करण्यास सांगितले आणि सर्वांना भोजनाचे आमंत्रण देण्यास सांगितले. सर्व शिष्य भास्करच्या आमंत्रणास हसून म्हणू लागले, आमच्या वाट्यास अन्नाचा एक कण तरी येईल का? असे शिष्यांचे व्यंगपूर्ण बोलणे भास्करने गुरुदेवांना सांगितले. गुरुदेव म्हणाले, तू आणलेल्या शिध्यानेच पाकसिद्धी करून ठेव. सर्व स्वयंपाक झाल्यानंतर गुरुदेवांनी त्यावर तीर्थप्रोक्षण केले आणि त्यावर वस्त्र झाकून ठेवले. नंतर सर्वांना भोजनास बसविले. गावातील समस्त विप्र, लहान थोर सर्व जनसमुदाय पोटभर जेवण करून संतुष्ट झाले. गावातील अन्य जातीच्या लोकांना सुद्धा जेवण दिले. जवळजवळ 4000 पाने झाली, तरी सुद्धा अन्न शिल्लकच होते. तेव्हा गुरुदेवांनी तो प्रसाद जलचरांना सुद्धा द्या असे सांगितले. केवळ 3 व्यक्तींना पुरेल इतक्या शिधा सामुग्रीने एवढी माणसे जेवून तृप्त झाली होती. हे गुरुदेवांचे कौतुक पाहून सर्वांनी त्यांचा उच्च स्वरात जय जयकार केला. हरिओम तत्सत. येथे अन्नपूर्तीकरण नाम अध्याय 38 संपन्न झाला. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.